श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचे स्वामी संदेश खास तुमच्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, अरे बाळा, काळजी कशाला करतो? मी आहे ना तुझ्यासोबत. तुझे कर्म चांगले ठेव. तू काळजी करू नकोस. तुम्हाला जीवनामध्ये आनंद हवा असेल तर जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे खरा आनंद आहे. त्यासाठी स्वामींच्या पाऊलखुणांचे अनुसरण करा. स्वामी म्हणतात, लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे. तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा. तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुम्हाला देणार. त्यासाठी विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, मी माझ्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही. संकट आले तर मी माझ्या भक्तांच्या हाकेला धावून येतो. तुम्ही तुमचे कर्म प्रामाणिक ठेवा. सकारात्मक चिंतन करा. तुमच्या पाठीशी नक्की आहे. बाळा, माझं तुझ्यावर लक्ष आहे. कष्ट करा. कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट केलेल्याच माणसाला देव पावतो. त्यामुळे कष्ट करा. माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नाम जप कर. मी तुझ्या अंतरात्म्यात आहोत. तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटं सोडणार नाही. जी झुंज तू खेळत आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार. नक्की दाखव. कितीही वाईट वेळ येऊ दे, तू डगमवू नको. जगाकडून कधी अपेक्षा धरू नको आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नको. विश्वास ठेव. कधी कधी चांगलं घडवण्यासाठी तुला वाईट परिस्थितीतून जावं लागेल. या परिस्थितीतून जाताना तू माझ्यावरचा विश्वास कमी करू नकोस. तुला असं वाटेल आता सगळं संपलं, सगळे दार बंद झाले, तेव्हा समज की खरी आता स्वामी लीला सुरू झाली. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्याजवळ कितीही संकटे आली तर तू हरूच नकोस आणि नेहमी लक्षात ठेव, ब्रह्मांड नायक तुझ्यासोबत आहे. स्वामी तुझ्यासोबत आहे बाळा. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागते, तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो. स्वामींचा दरबार सुरू होतो. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. हे ज्याला कळलं त्यालाच कळते. बाळा, नेहमी लक्षात ठेव, हम गया नहीं, जिंदा है. तू अंतःकरणाने मला हाक मारून तर बघ तुझ्या समोर मी कसा येतो धावून. ऐक, संकट आली तर घाबरून जाऊ नकोस. नेहमी तुझ्या लक्षात ठेव, बाळा, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, ऐकलंस ना तू माझं सर्व आता? आणि लक्षात ठेव, मग मी आहे तुझ्या पाठीशी.